सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समिती आणि सोलापूर महानगरपालिका आरोग्य निरीक्षक संघटना यांच्या वतीनं नूतन महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे तसंच स्थायी समिती सभापती रणजिता चाकोते, गटनेत्या वाहिदा बानो शेख यांचा सत्कार करण्यात आला। याच कार्यक्रमात माजी महापौर श्री कांचना यन्नम, नगरसेविका श्रीदेवी फुलारे तसंच नगरसेवक गौतम कसबे यांचाही सत्कार करण्यात आला। यावेळी कामगार संघटनांच्या वतीनं महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मान्यवरांना निवेदन देण्यात आलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी थकीत महागाई भत्ता आणि पेन्शनसह सर्व कर्मचाऱ्यांना लागू करून राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देऊन तफावत दूर करावी। लाईट कमिटीतील 1975 पासून प्रलंबित वारसदारांचे सुमारे 650 अर्ज तसंच रोजंदारी बदली कामगार 249 आणि जलशुद्धीकरण केंद्रातील घंटा गाडी आणि इतर विभागातील कंत्राटी तसंच मानधनावरील कामगारांना सेवेत कायम करावं, अशा आशयाचं निवेदन यावेळी देण्यात आलं। यावेळी कामगार संघटना कृती समितीचे पदाधिकारी अशोक जानराव, अजय क्षीरसागर, लिंबराज जेटीथोर, शशी सिरसट, बाबासाहेब क्षीरसागर, प्रदीप जोशी आदींची उपस्थिती होती। या ठिकाणी आमच्यावर आहे ते आम्हाला या ठिकाणी मान्य आहे। तसेच या कार्यक्रमाला सर्व संघटनेचे पदाधिकारी कृती समितीचे मी या ठिकाणी सर्वप्रथम सोलापूर कामगार संघटना कृती समितीचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। या संघटनेचे सर्व पदाधिकारी अशोकरावजी जानराव साहेब असतील, शशी सिरसटजी असतील, बाली मेंढपू असतील, प्रदीपजी जोशी सर असतील, अजय क्षीरसागर असतील, लिमराज जोडीथोर असतील, बाबासाहेब क्षीरसागर असतील, अनिलजी जगताप असतील, यांना सर्वप्रथम या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की तुम्ही आमचा या ठिकाणी मान सन्मान केला, तर कामाची ऊर्जा देण्यासाठी या ठिकाणी तुम्ही आम्हाला एक व्यासपीठ निर्माण करून दिलं। अनेक प्रश्न या ठिकाणी सोलापूर शहराचे कामगार संघटनेचे आहेत, त्यात आपले बिगारींची समस्या, कामगारांची समस्या, अनेक समस्या आहेत। त्यामध्ये मी माझं भाग्य समजतो की मी महापौर झालो आणि झाल्यानंतर माझा पहिला दिवस त्यागमूर्ती रमाई आंबेडकरांच्या या जयंतीनिमित्त माझं या ठिकाणी कामाची सुरुवात झाली। मी स्वतःला माझं भाग्यवान समजतो। अनेक या ठिकाणी विषय जानराव साहेबांनी या ठिकाणी मांडले। 449 मधील जे आपले 249 मधले जे रोजंदारी कर्मचारी आहेत त्यांचे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत। त्या प्रश्नाला या ठिकाणी निश्चित आपण वाचा फोडण्यासाठी आपण या ठिकाणी काम करूया। आज तुम्हाला माहिती आहे प्रशासन होतं, 4 वर्ष तुम्ही एकदम हालाकीचे काढले, पण आता काय काळजी करू नका, मी देखील तुमच्यातलाच आहे। मी देखील चाळीतून या ठिकाणी महापौर झालेलो आहे। बरेच कामगारांचे जे काही प्रश्न आहेत ते मला ज्ञात आहेत। निश्चित सोलापूरच्या सौंदर्यामध्ये आपला सिंहाचा वाटा या ठिकाणी आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे आणि हे सत्य आहे। कारण का सकाळ सकाळी तुम्ही सर्वजण कष्ट करून हे सोलापूरच्या वैभवात भर पाडण्यासाठी तुम्ही अनेक लोक या ठिकाणी जे सोलापूरकर झोपलेलं असतं, पण तुम्ही अनेक महिला असतील, पुरुष असतील, सोलापूरच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी तुम्ही बाहेर निघता आणि शहराची प्रथम या ठिकाणी काळजी घेता सर। आणि अनेक प्रश्न तुमचे प्रलंबित आहेत, त्यात आम्हाला सर्वप्रथम मी महापौर आहे, माझ्यावर जबाबदारी आहे, मला माहिती आहे। मेडिक्लेमचा या ठिकाणी आपल्याला विषय आहे, कारण का आताच काकांनी सांगितलं की आज 8 दिवस झाले 2 ते 2.5 लाख रुपये या ठिकाणी बिल झालंय।
पण आपल्याच एक संघटनेमध्ये एक पदाधिकारी यांचं बिल या ठिकाणी 2.5 लाख रुपये झालं ना आपण त्या ठिकाणी मेडिक्लेम तर करू शकत नाही. निश्चित महानगरपालिकेच्या वतीने आपण मेडिक्लेमचे जे काही प्रश्न असतील आपण या ठिकाणी मार्गी लावूया असं मी ठिकाणी शब्द देतो. आणि सोलापूर मार्कंडेय सहकारी रुग्णालयामध्ये मी संचालक असल्या कारणाने त्या ठिकाणी माझी जबाबदारी आहे. त्या बिलामध्ये 25% हे बिल कमी करायचं या ठिकाणी मी ग्वाही देतो. कारण का अनेक कामगारांचे या ठिकाणी प्रश्न आहेत. 849 रोजंदारी, ते रोजंदारीचा जो विषय आहे त्यातले काही लोक कायम झाले त्यांच्या देखील या ठिकाणी आपण प्रश्न आहेत. आणि मेडिक्लेमचे प्रश्न आहेत, पेन्शन धारकांचे प्रश्न आहेत, परिवहनचे या ठिकाणी विषय आहे. परत लाड पागे कमिटीचे या ठिकाणी जे काही आपल्या अजून वेटिंगवर काही लोक आहेत त्यांना देखील आपल्याला ह्याच्यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. निश्चित आम्ही उद्यानंतर परवा या ठिकाणी एक बैठक लावणार आहेत. अनेक प्रश्न जे काही तुमचे आहेत आपण या ठिकाणी प्रशासनासमोर आपण मांडून त्याचा मधला जो समन्वय आहे आपल्याला हे काढून आपण जे काय आपल्या हातून शक्य आहे आणि जे काय आपल्याला करावं लागणार आहे ते पूर्ण मग जर काय राहिलं राज्य शासनाकडे पाठपुरावा असेल, ठराव असतील, हे निश्चित आपण या ठिकाणी करू. आणि आपल्या अनेक अडचणी आहेत आम्हाला मान्य आहे, त्याला सोडवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न तर करणारच आहे. आणि त्याला आपण मान्यताही देखील जर काही कुठं आली तर आपण देऊया असं मी या ठिकाणी बोलतो. कृती समितीचा या ठिकाणी माझा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचं मी धन्यवाद देतो. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे महापौर विनायक दादा कोंडार, सभागृह नेते नरेंद्रजी काळे, आमच्या स्थायी समिती चेअरमन रंजिताताई काकोते, आमच्या विरोधी पक्ष गटनेत्या, उपस्थित असलेले नूतन नगरसेवक, नगरसेविका, कामगार संघटनेचे सर्व कामगार वर्ग, पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी, त्यांना प्रथम नमस्कार करते. आणि ज्या तुम्ही आपल्या कामगार संघटनेच्या ज्या अडचणी सांगितल्यात त्या सर्व आम्ही पूर्ण टीम मिळून त्या पूर्ण करू अशी ग्वाही देते. आणि इथे आलेले जे तुम्ही मेडिकलचं वगैरे काही ज्या गोष्टी सांगितल्या त्या नक्की आम्ही सर्व टीमवर्क मिळून त्या पूर्ण करू. आणि तुम्ही बोलून जो आमचा एवढा मोठ्या प्रमाणात मान सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. आणि आलेल्या त्या माझ्या सर्व भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. सोलापूर शहर हे उत्सवांचं शहर आहे, जयंतीचं शहर आहे. सर्वजण जयंती करून थकतात पण तुमचे हात थकत नाहीत, कारण की तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हे सर्व शहर परिसर स्वच्छ करता. तुमच्या जोरावरती सोलापूरची पायाभरणी होत असते. त्यामुळे सर्वप्रथम हा सत्कार घेताना आनंद होत आहे की तुम्ही सर्वजण एवढा वेळ थांबून आमचा इतका मान सन्मानाने सत्कार केलात. पण त्याबरोबर एका अभिमानाने सांगू इच्छित आहे की सर्वप्रथमच तुम्ही सोलापूरच्या इतिहासामध्ये इतकी युवा आणि यंग इथली टीम बघितली असाल, ज्याच्यामध्ये अत्यंत अनुभवी असे आपले महापौर साहेब आहेत, अत्यंत संयमी असे आपले सभागृह नेते आहेत, देवकर ताई आहेत, मी आहे. आम्ही सगळे तुमचे हक्काचे आहोत. आपल्याला आत्ताच जानराव दादांनी सांगितलं की जन्मल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक व्यवस्थेमध्ये आपले हात काम करत असतात. आणि जी काही आता अडचणींची यादी आम्ही पाहिली, आपण 4 वर्षांनी आलेलो आहोत दादा. 4 महिन्यामध्ये नक्कीच एखादी व्यवस्था पूर्ण होईल. महापौरजींना विचारायच्या आधीच मी ही गोष्ट बोलून टाकले, पण नक्कीच येणाऱ्या बजेटमध्ये आपल्या सगळ्या यादीतली कुठली ना कुठली तरतूद करू. कारण तुमच्या जोरावरती या संघटना, या महापालिका सगळ्या चालत असतात. तुमची साथ सदैव आम्हाला हवी आहे. नातं दादांनी मगाशी जोशी दादांनी पालक आणि लेकरांचं दिलेलं आहे, तसंच निभावूया. इथे इतक्या छान प्रेम सन्मानाने आम्हाला बोलवल्याबद्दल धन्यवाद. उशीर झालाय. आता जानराव साहेबांनी सगळ्या गोष्टी सविस्तरपणे मांडल्या. आम्हाला सगळ्यांना चांगला अनुभव हे सुद्धा सांगितलं. आम्ही पहिल्यांदाच पदाधिकारी झालो, पण तुम्ही अनेक पदाधिकारी बघितले, तुम्ही अनेक महापौर बघितलेले. आकृती बंद असेल, समस्या असतील, महागाई भत्ता असेल, महापालिकेची परिस्थिती असेल आणि कशात काय बसवायचं हे सगळं तुम्ही कोळून पेलेलं आहे. म्हणून आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची जास्त गरज लागणार आहे. कारण शेवटी आपल्याला हे जे चालवायचं आहे, महापालिका म्हणून आम्ही पदाधिकारी म्हणून बसलोय फक्त.
ही महापालिका हे शहर जर कोण चालवत असेल तर इथं समोर बसलेले सर्वजण चालवतात. तुम्ही शहर स्वच्छ ठेवतात, तुम्ही घाणीचा विचार करत नाही. जानराव साहेबांनी सांगितल्यापासून जन्मापासून मृत्यूचं प्रत्येक कुठलंही कारण न सांगता काम करता. आम्ही फक्त आलेलं काम तुमच्यापर्यंत पोहोचवतो, तुम्ही ते काम करता. म्हणून या महापालिकेत सगळ्यात सिंहाचा वाटा जर चालवायचा कुणाचा असेल तर आपल्या सगळ्यांचा. तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी की ही महापालिका जोपर्यंत मोठी होत नाही तोपर्यंत आपल्या समस्या सुटणार नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या महापालिकेचं बजेट, आपल्याकडं असलेलं उत्पन्न आणि त्यानुसार आपल्याला करायची वाटचाल ही आपण विसरून चालणार नाही. निश्चितपणे केंद्र सरकार, राज्य शासन याची जी मदत असेल ती पूर्णपणे जिथं जिथं लागेल ती करायची प्रयत्न करू. पण महापालिका मोठी झाल्याशिवाय आपल्या समस्या सुटणार नाही एवढं नक्की जानराव साहेब. म्हणून आपल्याला ही महापालिका मोठी करण्यासाठी सगळ्यात मोठं सहकार्य आपल्या सगळ्यांचं लागणार. म्हणून येणाऱ्या काळात आपण फक्त म्हणतो की शासन आणि प्रशासन रथाची दोन चाकं आहेत, तर दोन्ही चाकं जर व्यवस्थित चालायची असेल तर तुमच्या सहकार्याची तेवढीच गरज आहे. आणि निश्चितपणे तुम्ही आजपर्यंत सहकार्य केल्यामुळं महापालिका एक चांगले दिवस बघते आणि येणाऱ्या काळात याच्याही पेक्षा चांगले दिवस, तुमचे चांगले दिवस आले तर महापालिकेचे चांगले दिवस येणार आहे. यासाठी आपण सगळेजण मिळून काम करत राहू. तुमच्या ज्या समस्या आहेत त्याबद्दल महापौर साहेब आम्हाला जे जे आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे काम करू. त्याचं मरण जरी झालं त्याच्या मरणानंतर सुद्धा, म्हणजे जन्मापासून मरणाच्या नंतर सुद्धा त्याची सेवा करणारे हे आमचे सगळे कर्मचारी आहेत. आणि जन्माला जावं लागतंय बाळाला महापालिकेच्या दवाखान्यात, तिथं आम्ही सेवा करतोय. मयत झाल्याच्या नंतर त्याची विल्हेवाट लावायला सुद्धा स्मशानभूमीमध्ये आमचे सेवक असतात, ते त्याची सेवा करतात. अशा पद्धतीनं जन्मल्यापासून मरेपर्यंत नागरिकांची सेवा करणारे आमचे सगळे कामगार, कर्मचारी, बंधू आणि भगिनीनो, आपण मान्य महापौर, मान्य पक्षनेते, मान्य उपमहापौर, मान्य स्थायी समिती चेअरमन हे सगळे या ठिकाणी आहेत. हे सहजासहजी आलेले नाहीत. प्रत्येकाने आपल्या समाजामध्ये, कुटुंबामध्ये संघर्ष केलेला आहे. त्याला कामाचा कुठला अनुभव नाही असं म्हणताच येणार नाही. आज आम्ही पाहिलं, कोंड्याल साहेबांच्याकडे पाहिलं तर ते स्वतः इतके अनुभवी आहेत की 4-4 टर्म ते नगरसेवक झाले, स्थायी समिती चेअरमन झाले आणि पद त्यांनी भोगली. अनुभव आहेत. आमचे पक्षनेते नरेंद्र काळे साहेब यांना सुद्धा काही नवीन अनुभव नाही, त्यांनी अनुभव घेतलेला आहे. आणि मी त्यांचं कौतुक यासाठी करतोय की ज्या वेळेला आमचे प्रश्न घेऊन इथं सुटत नाहीत प्रश्न, त्यावेळेला कामगार संघटनेला आम्हाला सोबत घेऊन मंत्रालयात तुम्ही 2 वेळा आमच्या बैठका लावल्या.